काही फक्त उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्यास विरोध केला होता, त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। मात्र अशा प्रकारची आघाडी आपण केलात, काय सांगाल? या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे। हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे। भाई, आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या पक्षश्रेष्ठींनी विश्वास घेतलाय का? खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात, त्यामुळे हे काही नवीन नाही। कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामा नये। सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात